वाडी नगर परिषद निवडणूक धम्मकीर्ती नगरात बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आमने सामने रॅली। आंबेडकरी जनतेचा एकच सूर, एकत्र आले असते तर निळा झेंडा नक्की फडकला असता। नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। वाडी नगर परिषद निवडणुकीत आज धम्मकीर्ती नगर परिसरात एकच वेगळं राजकीय दृश्य पाहायला मिळालं, ते म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या या दोन्ही पक्षाच्या प्रचार रॅलीत एकमेकांसमोर असल्याचे चित्र हे दिसून आलं। बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोशात नारेबाजी केली। वंचितची रॅली जात असताना मात्र बसपाने आपली रॅली थांबून समतेचा संदेश दिला। गटबाजी जरी असली तरी या गटबाजीतून एक संदेश मात्र स्पष्टपणे पुढे आला। आंबेडकरी समाजाच्या मतदारांनी मांडलेला समान सूर। परिसरातील नागरिकांनी सांगितले की बसपा आणि वंचित जर एकत्र आले असते तर यावेळी वाडी नगर परिषदेवर निळा झेंडा नक्कीच फडकला असता। स्थानिक नागरिकांच्या मते दोन्ही पक्षांची मत विभाजनामुळे आंबेडकरी मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे। विचार एकच, संघर्ष एकच, मग पक्ष वेगवेगळे का, असा प्रश्न अनेक युवकांनी उपस्थित केला। या घटनेनंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे। वाडी नगर परिषद निवडणुकीत बसपा वंचित मध्ये युती न झाल्याने आंबेडकरी मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे। गठ्ठामते एकाच कुण्या पक्षाला पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। एकूणच धम्मकीर्ती नगरात आजच्या दोन्ही रॅलीमधील गर्दी हे सांगून गेली की आता तरी एकत्र येऊन सत्तेची चाबी हातात घ्या। आंबेडकरी जनता बदलाची तयारी ठेवून आहे, फक्त नेतृत्वाने एकत्र येण्याची गरज आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। बसपाचे अध्यक्षपदाचे उमेदवार दिनेश बनसोड आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे राजेश जंगले हे उमेदवार मैदानात आहे। सर्व महिलांनी 2-2च्या लाईनीमध्ये चला। आणि तो फक्त सिलेंडर लागेला पाहिजे। अरे वाऱ्या सिलेंडर, अरे वाऱ्या सिलेंडर, अरे वाऱ्या सिलेंडर।
मात्र आंबेडकरी जनता कोणाला झुकतं माप देतात ते तर 3 डिसेंबरलाच कळणार आहेत. तर नक्कीच वाडी नगर परिषदेची निवडणूक ही चुरशीची होत असतानाच आता आंबेडकरी मतदार कल कुणाकडे देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.